नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन प्रोजेक्ट 2021-22 इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र। मी प्राध्यापक हडुळे SP SSGM कॉलेज कोपरगाव आपले सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणातील उपघटक भारत, संरचनात्मक परिमाण आणि मानसिक परिमाण या मुद्द्याचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळची परिस्थिती पाहता देशासमोर अनेक विविध प्रकारच्या समस्या होत्या। त्यामध्ये आर्थिक मागासलेपणा म्हणजेच गरिबी, निरक्षरता, सामाजिक विषमता इत्यादींचा समावेश होतो। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या सर्व समस्यांचे निराकरण होईल किंवा त्या दूर होईल अशी अपेक्षा भारतीय समाजाची होती आणि म्हणूनच स्वातंत्र्य चळवळीने भारतीयांसमोर काही मूल्य व उद्दिष्ट ठेवली होती। त्याच मूल्यांच्या आधारे स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीची पायाभरणी केलेली दिसून येते। त्या मूल्यांमध्ये राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मुद्द्यांचा समावेश होतो। म्हणजेच स्वातंत्र्याच्या चळवळीने राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांना प्राधान्य दिलेले आहे। आता राष्ट्रवाद या मूल्याचा विचार करता प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात आपल्या राष्ट्राबद्दलचे प्रेम आणि आत्मीयतेची भावना दिसून येते। अशी भावना निर्माण झाल्यास त्यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होते आणि त्या ठिकाणी राष्ट्राची उभारणी ही अधिक गतीने होत असते। दुसरे महत्त्वाचे मूल्य म्हणजे धर्मनिरपेक्षता होय। धर्मनिरपेक्षता याचा अर्थ सर्व धर्म समभाव निर्माण करणे आवश्यक आहे। म्हणूनच भारतीय राज्यघटनेमध्ये 1976 साली 42वी घटना दुरुस्ती करून धर्मनिरपेक्षता या शब्दाची नव्याने भर घातलेली आहे। त्यातून असे स्पष्ट होते की भारतामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचा धर्म समान असेल, कोणत्याही धर्माला विशेष महत्त्व दिलेले नाही किंवा कोणत्याही धर्माचे महत्त्व कमी केलेले नाही। कायद्यासमोर सर्व धर्म समान आहेत। त्यामुळे भारतीय समाजात राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होऊन राष्ट्र उभारणीच्या कार्यात अधिक गती साधणे शक्य होते। भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आणखी एक महत्त्वाचे मूल्य म्हणजे लोकशाही होय। लोकशाही हा फक्त शासनाचा प्रकार असून चालत नाही, तर तो जीवन जगण्याचा एक मार्ग असला पाहिजे। लोकशाही व्यवस्था ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांवर उभी असते। लोकशाही शासन पद्धती असणाऱ्या देशातील लोकांच्या मनात आपण एक समान आहोत, सर्वांना समान संधी आणि दर्जा असल्यामुळे त्यांच्यात एकीची भावना निर्माण होते। त्यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होते आणि राष्ट्र उभारणीच्या कार्याला प्रोत्साहन मिळत असते। अशा प्रकारे राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही इत्यादी अतिशय उच्च मूल्यांचा ठेवा स्वातंत्र्याच्या चळवळीतून मिळालेला आहे। या मूल्यांचे नेहमीच जतन होणे आवश्यक आहे। स्वातंत्र्य चळवळीतून राष्ट्रीय मूल्यांप्रमाणे काही उद्दिष्ट समोर ठेवलेली आहेत। त्यामध्ये विशेषतः आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन यांचा समावेश होतो। म्हणजेच स्वातंत्र्यानंतर आर्थिक प्रगतीचे उद्दिष्ट पूर्ण करून समाजाचे सामाजिक परिवर्तन करण्याची आवश्यकता होती। कारण स्वातंत्र्याच्या पूर्वी भारतीय समाजाचा विचार केल्यास भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात गरिबीची समस्या दिसून येत होती।
तसेच सामाजिक विषमतेने देखील समाज व्यवस्था अतिशय बिकट बनलेली होती. परंतु स्वातंत्र्यानंतर भारताची एकता व अखंडता जपणे आणि ती बळकट करणे महत्वाचे कार्य होते. त्यासाठीच भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील राष्ट्रीय मूल्य व राष्ट्रीय उद्दिष्ट यांची सांगड घालणे आवश्यक होते. भारतीय समाजामध्ये एकात्मता ही आपोआप निर्माण होणार नव्हती, तर त्यासाठी प्रादेशिक, वांशिक आणि भाषिक विविधता मान्य करून एकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही हाच शासनाचा प्रकार असणे आवश्यक होते. लोकशाहीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साध्य करून गरिबी, जाती व्यवस्था आणि लिंगभेद दूर करता येईल असा विश्वास होता. कारण लोकशाहीत समानता अपेक्षित असते. त्यातून सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी देणे व त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुषांना समान संधी दिली जाऊ शकत होती. स्वातंत्र्यानंतर भारत या नवजात म्हणजेच नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या राष्ट्रात एकात्मता निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले होते. या सर्वांमध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही भारतीय संविधानाची किंवा राज्यघटनेची असणे अपेक्षित होते. त्यासाठीच भारतीय संविधानामध्ये प्रथमतः संरचनात्मक अखंडत्व आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले. भारतीय संविधानाने केलेल्या महत्वाच्या तरतुदीमुळे राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय अस्मिता निर्माण करणे शक्य झाले. म्हणजेच कोणत्याही देशाच्या जडणघडणीमध्ये संविधानाची भूमिका ही अतिशय महत्वाची असते. तशीच भूमिका भारतीय संविधानाने समर्थपणे पार पाडलेली आहे. कारण संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो. त्यापेक्षा देशात कोणतीही व्यक्ती किंवा घटक श्रेष्ठ नसतात. दुसरे महत्वाचे परिमाण म्हणजे मानसिक परिमाण होय, ज्यामुळे भारतीय समाजामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे हे एक आव्हान होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये विविध प्रकारचे लोक एकाच राष्ट्रीय छत्राखाली एकत्र येण्यास सुरुवात झाली. याच वेळी वेगवेगळी ओळख असलेले लोक स्वतःची भारतीय म्हणून ओळख निर्माण करू लागले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात हळूहळू भारतीय संस्कृती ही भारत या राष्ट्रामध्ये परावर्तित होण्यास सुरुवात झाली. राष्ट्रीय एकात्मता निर्मितीचे संरचनात्मक परिणाम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. संरचनात्मक दृष्टीने राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यामध्ये साधलेला समतोल खालील वैशिष्ट्यांमधून स्पष्ट होताना दिसतो. यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्रौढ मताधिकार. आता प्रौढ मताधिकार म्हणजे काय, तर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्त्री आणि पुरुष नागरिकांना असलेला मतदानाचा अधिकार म्हणजे प्रौढ मताधिकार होय. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा असा प्रौढ मताधिकार भारतातील सर्व जाती धर्माच्या तसेच सर्व स्त्री पुरुषांना अधिकार मिळाल्यास विविध घटक एकत्र येऊन राष्ट्राच्या उभारणीत भर घातली. त्यातून एकात्मतेची भावना निर्माण झाली. सर्व गटांचा शासनातील सहभाग हा सहज शक्य झाला. त्यामुळे लोकशाही व्यवस्था अधिक बळकट होत असते. स्वातंत्र्यानंतर वयाची 21 वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतातील प्रत्येक स्त्री आणि पुरुष नागरिकाला प्रौढ मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता. परंतु घटना दुरुस्ती करून हा मतदानाचा अधिकार जो आहे तो 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आला. त्यामुळे तरुणांचा लोकशाही शासन प्रक्रियेमध्ये अधिक सहभाग वाढला आणि त्यातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला.
दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे संघराज्य. आता संघराज्य शासन पद्धतीत केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार असे सत्तेचे विभाजन झालेले दिसून येते. भारतीय संविधानाने संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. जो देश क्षेत्रफळाच्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असतो तेथे संघराज्य व्यवस्था अधिक उपयुक्त ठरत असते. म्हणून भारतीय संविधानाने संघराज्य व्यवस्थेचा अंगीकार केलेला आहे. कारण भारतीय समाजात खूप मोठ्या प्रमाणात विविधता दिसून येते. अशा विविधतेतून एकता निर्माण करणे आवश्यक होते. 1990च्या दशकामध्ये केलेल्या 73 व 74व्या घटना दुरुस्तीने पंचायत व्यवस्थेतून स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग अधिक वाढविण्यात आला. यामागचे प्रमुख कारण म्हणजे लोकशाही व्यवस्थेत सत्तेच्या विकेंद्रीकरणाला महत्त्व दिले जाते. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेची पाळेमुळे खोलवर रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे भाषावार प्रांत रचना. आपण आताच उल्लेख केल्याप्रमाणे विविधता हे भारतीय समाजाचे प्रमुख लक्षण आहे. भारतात विविध भाषा बोलणारे लोक आढळून येतात. त्यांच्यात एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी भाषावार प्रांतरचना करून भारताने त्रिभाषिक सूत्र स्वीकारलेले आहे. त्यात आंतरराष्ट्रीय व्यवहाराची भाषा इंग्रजी असेल, हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला आणि स्थानिक व्यवहारासाठी स्थानिक भाषेला प्राधान्य देण्यात आले. म्हणजेच भाषावार प्रांतरचना करून राष्ट्रीय एकात्मता साध्य करणं आवश्यक होते. त्याचबरोबर प्रशासकीय सेवा भारतीय राज्यघटनेत तरतुदी करून सनदी सेवा निर्माण केल्या जातात. अखिल भारतीय किंवा संघ सेवा केंद्र स्तरावर निर्माण केल्या जातात, तर केंद्राप्रमाणे घटक राज्याच्या स्तरावर राज्य प्रशासकीय सेवा निर्माण करण्यात आलेल्या आहे. त्यातून राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रीय एकात्मता परिषद. भारतामध्ये 1961 साली पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली. अशी परिषद घेण्यामागील प्रमुख हेतू म्हणजे जमातवाद किंवा धर्मवाद तसेच जातीयवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद यासारख्या संकुचित प्रवृत्तींशी लढण्यासाठी मार्ग शोधून देशाला प्रगतीच्या वाटेवर चालण्यासाठी तयार करण्याचा विचार झाला. या राष्ट्रीय एकात्मता परिषदेमध्ये राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत विषयांचा आढावा घेऊन त्या संबंधी शिफारस करण्याचे ठरले. यानंतर 6वा मुद्दा आहे तो म्हणजे मूलभूत कर्तव्य. देशाच्या जडणघडणीमध्ये भारतीय राज्यघटनेत काही मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या मूलभूत कर्तव्यांमध्ये आपण काही मूलभूत कर्तव्य पुढील प्रमाणे पाहणार आहोत. त्यामध्ये संविधानाचे पालन करणे, राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाचा आदर करणे, सार्वभौमत्व, एकता व एकात्मतेचे संरक्षण करणे, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक व वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला जपणे, अनिष्ट प्रथांचा त्याग करणे, संमिश्र संस्कृतीचे जतन करणे, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद व शोधक बुद्धीचा विकास करणे इत्यादी मुद्द्यांचा समावेश होतो. वरील सर्व मूलभूत कर्तव्यांमधून असे दिसून येते की देशाची प्रगती व राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संदर्भामध्ये लोकशाही आणि संविधानाचे महत्व या बाबतीमध्ये असे मत व्यक्त केले होते की सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण संविधानिक मार्गांचा वापर करावा व रक्तरंजित क्रांतीच्या मार्गाचा त्याग करावा. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे मानसिक परिमाण. भारत हा असा भौगोलिक आणि आर्थिक भूप्रदेश आहे
की जिथे विविधतेमध्ये एक समान संस्कृतीचे सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवते. म्हणजे समान संस्कृतीमुळे सर्व लोक एकत्र बांधले जातात, कारण लोकांच्या मनामध्ये एक समान संस्कृती या घटकाच्या साह्याने आपण एक आहोत, त्यातून एकात्मतेची भावना निर्माण होते आणि अशी एकात्मतेची भावना निर्माण झाल्यास राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. म्हणजेच समान संस्कृतीच सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवत असते. भारतीय लोकांना राजकीय आणि भावनिक दृष्ट्या एकत्र आणून एक राष्ट्र निर्माण करून त्यांच्यामध्ये राजकीय ओळख व राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्याचे महत्वाचे काम स्वातंत्र्य चळवळीने केलेले आहे. भावनिक अथवा मानसिक एकात्मता राष्ट्रगान, राष्ट्रध्वज, राष्ट्रचिन्ह, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी इत्यादी प्रतीकांच्या माध्यमातून ती प्रदर्शित होत असते. त्यामध्ये भारतीयांच्या मध्ये राष्ट्रगान या मुद्द्यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होते. तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे. अशा विविध प्रतीकातून भारतीय नागरिकांच्या मनात एक राष्ट्रीय एकात्मतेची भावना ही निर्माण होत असते. अशा प्रकारे आपण आजच्या या भागामध्ये भारत संरचनात्मक परिमाण व मानसिक परिमाण या मुद्द्याचा सविस्तरपणे आढावा घेतलेला आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबणार आहोत.